आजवरचा तुझा प्रवास आता इथेच संपणार आहे। ही परीक्षा काही सोपी परीक्षा नाही, यावर भवितव्य ठरणार आहे। आणि आता लोकांनाही कळेल तुझ्यासारख्यांना शिकवून काहीच फायदा होत नाही ते। ए नारायणा, तुला किती वेळा सांगितलं आमच्यामध्ये नाक खुपसत जाऊ नकोस म्हणून। आणि जर मार खाल्ल्यावरच तुला अक्कल येणार असेल तर तसं एकदा स्पष्ट सांगून टाका मला। तुम्ही मारणार मला? अरे आहे का दम तेवढा तुमच्यात? दम बघायचाय हो तुला? खरं मोरोबा, बस बस परांजपे। मोरोबा, परांजपे कशाला त्याच्या नादी लागतात? तो फक्त आपल्याला चिरडीला आणायचं काम करतो, एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही होय? एकदा हातपाय गळ्यात आले ना त्याच्या, मग कळेल चिरडीला आणण्याचा परिणाम। हो परांजपे, आपण काहीही केलं तरी ह्याच्या मनात जी गरळ आहे ना ती काही जायची नाही। अशा माणसांना कृतीतून उत्तर द्यावं। मी शिकून योग्य केलं का अयोग्य हे आता कळेलच। नाही, पाहूया ना। मी तुम्हा साऱ्यांहून उत्तम आहे हे कळायला फार वेळ नाही। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। तुमची शांतता बघून काही बोलण्यापेक्षा मी निकाल सांगायला सुरुवात करतो। सदाशिव गोवंडे, चांगलं केलंय तुम्ही। 17 गुण 20 मधून। सखाराम परांजपे, चांगलं केलंय। 18 गुण 20 मधून। बोरोपंत वाडवेकर, तुमचा 19 गुण। यंदा सगळ्यांचे निकाल चांगले लागले आहे, पण दोघांचे रिझल्ट विचार करण्यासारखे आहे। नारायण खूप हुशार नसला तरी अभ्यास करायचा, पण तो या परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण झालाय। आणि अखेरचा निकाल ज्योतीचा। ज्योती, तू जे हिमतीने परीक्षा दिली ती अशक्य आहे। तू उत्तीर्ण होशील अशी खात्री होती मला, पण तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याचा खूप आनंद आहे मला। वा 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 वा, चांगली दिली, चांगलेच मिळणार होते तुला। उत्तम काम केलंस। तू पहिला आलास ही केवढी आनंदाची बातमी आहे। अरे ते पावलाय, ते खरंय, पावलाय, खरंय, बाकी खरंय. काही नाही। याला किती काळजी वाटत होती. बापरे, हो ना, आधी किती तुम्हाला आनंदात बघून मला माझे मित्र आठवले। जेव्हा माझा रिझल्ट आला होता ना, तेव्हा आम्ही पण असेच खुश होतो।
ज्योती, हे सगळं तुझं कष्टाचं फळ आहे. मला बरं वाटतंय. सर, तुमच्यामुळेच हे शक्य झालंय. मी तुमचे आभार कसे मानू सर? प्लीज ज्योती, याचा क्रेडिट मला नको देऊ. हे सगळं तुझं हार्डवर्क आहे. आता तुम्ही पुढे जे काही करायचं असेल ते विचार करून करालच. फक्त चुकीचं काही करू नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. आज मला कॅप्टन भेटले. ते म्हणाले काही शाळेतली मुलं बंड करणाऱ्यांना साथ देत आहेत असं त्यांचा संशय आहे. ज्योती, तुझा बद्दल खास करून विचारलं त्यांनी. तू त्या वाटेवर जाऊ नकोस, कारण तुझा भवितव्य उज्ज्वल आहे. तू पहिला आला आहेस. तुला उत्तम सरकारी नोकरी मिळेल. म्हणजे मिळाला तर जमा आहे. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. चुकीचा निर्णय घेऊ नको, एवढंच. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सर. का हो, परत का आला? काही विसरला का? नाही, काय विसरलं नाही, पर राहुलं नाही म्हणून परत आलो. म्हटलं ज्योतीचा निकाल ऐकून परत जावं. ज्योती कुठे आहे? आलं नाही व्हय अजून? नाही नव, आम्ही बी त्यांचीच वाट बघतोय. अगं बाई, आले वाटतं. काय रे, काय झालं? अशी तोंड का पडल्यात सगळ्यांची? निकाल लागलाय ना? व हो, लागला ना. मग काय झालं? काय लागलं निकाल? काय होणार आहे? शिक्षण म्हणजे सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? ते व्हायचं तेच झालं. तरी बी म्या तुला कित्येंदा सांगितलं होतं, नसत्यास लावून बसू नका म्हणून. अरे ही शाळा, अभ्यास आपलं काम नाही, बटाबामणांचं काम आहे. पण तुला ऐकायलाच तयार नव्हतास ना? व बरं, जाऊ दे. आता ही शाळा ना डोसक्यातून काढून टाक बाबा. हा, ज्योती पहिला आलाय. देवा, अगं सावी, ऐकलं का? ज्योती पहिला आलाय. तू इथंच थांब, दीट काढते तुझी. आबा, जे सहज कोणालाही जमणं शक्य नव्हतं ते ज्योतीने करून दाखवलंय. बाई, माई, कशा करताय? हे बघ ज्योत, तू किती बी शिकला, मोठा झाला, तुला पटत नसल तरी मला बरं वाटावं म्हणून तरी दीट काढून घे. नाही तर उगा माझ्या जीवाला घोर लागून राहील. आबा, आता ज्योतीला सरकारी नोकरी मिळणं सहज शक्य आहे. म्हणजे मिळालं तर जमा आहे. सरकारी नोकरी? आबा बाबा, म्हणजे आता आमच्या घरात बी एक साहेब आहे म्हणायचं. नोकरी मिळाली तर जमाय म्हणजे कधीपासून सुरू होणार आहे नोकरी? अगं, त्याला आत तरी येऊ दे. का बाहेरच्या बाहेर पाठवतेस नोकरी कराया?
आत्ताच्या आत्ता तुझ्या माईची शपथ घे. मी सांगत नाही तोवर तू शाळेच्या आवारात पाय बी ठेवायचा नाही. माईची शपथ, तुम्ही सांगत नाही तोवर मी शाळेच्या आवारात पाय बी नाही ठेवणार. होती हिम्मत हरायची नाही. बापाने शाळेतून जसं बाहेर काढलं तसं घरातून जर बाहेर काढलं ना तर तुझी उपजीविका येणेच भागवता येईल. तू शपथ मोडलीस, आता माझ्या संग बोलायचं बी नाहीस. प्रत्येक माळेत बरोबर 1000 तुळशी पत्रे असावयास हवी. आणि हे तू समजा उद्या पातूर केलं हर तर तुला साळमी जाता येईल. आपण आता सगळ्यांनी असे गोल उभे राहूया आणि प्रत्येकाने यातली एक माळ उचलायची. म्हणजे 99 माळा उचलल्या गेल्या की इथे खाली 2 माळा शिल्लक राहायला हव्यात. एकच माळ शिल्लक राहिले की जो त्याने माझी अट पूर्ण केली नाही सबब त्याला आता शाळेत जाता येणार नाही, शिक्षण घेता येणार नाही. एक ध्यानात ठेव, जेव्हा एखादी गोष्ट संपत्या तेव्हा काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला हुडकत आपल्या पातूर येतच असते. तेव्हा जुनं संपलं म्हणून रडत बसायचं का नवीन गोष्ट हुडकत पुढं जायचं हे तुझं तूच ठरी. इंग्लिश शिकायचे असेल तर तुला अभ्यास करावा लागेल, शाळेत जावा लागेल. जाशील का शाळेत? आता यो साहेब तुझी एवढी बाजू घेत आहेत म्हणल्यावर चांगलंच असेल काय ते. शिकू दे ह्याला. हा आता झालं ना व तुमचं स्वप्न पुरं? कशा पायी पुस्तक घेऊन बसलाय? अगं माणूस आयुष्यभर शिकतच राहतोय सावित्री. माझं स्वप्न पूर्ण झालं ते शाळेतल्या शिक्षणाचं. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करत असताना किती कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं हे आठवत होतं आता. खरंय, पर शेवटी तुम्ही जिंकलाच. आणि काय व तुम्हासनी आता सरकारी नोकरी मिळेल, पर तुम्ही खुश नाही. घरातली समधी खुश आहेत पर तुम्ही नाही. असं का? तुला असं का वाटलं मी खुश नाही म्हणून? कारण म्या तुमची बायको आहे. तुमच्या परीस जास्त वळखत्या म्या तुम्हासनी. तुमच्या डोसक्यात वेगळंच काही तर चालू आहे. आता तुम्ही काय विचार करताय हे म्या तुम्हासनी विचारायचंय का तुमचं तुम्हीच सांगताय? असंख्य प्रश्न मनात आहेत सावित्री, आणि काय करायचं ते कळेना झालंय. एकीकडे वाटतं आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायलाच हवं, दुसरीकडे आपल्याच देशातला अन्याय दिसत राहतो. आणि मग वाटतं का शिक्षणाकरता मला जो संघर्ष करावा लागला तो कुणालाही करायला लागू नये. यात तर मी तुम्हासनी काही मदत करू शकत नाही, पर एवढंच सांगते, जे पण कराल ते विचार करून करा. तसं तुम्ही विचार करूनच कराल म्हणा. तरी मी तू सांगून ठेवलंस का मी उगाच काही शहाणपणा करू नये म्हणून? नाही, मग कसं? वारच होती. वा हा मोर्या, वा आज तू बिलय जाग खेळला बरं का. तुमची कृपा अवस्था. अरे समोर दुसरा कोणी असताना तर तू बी जिंकला असतास. हा असतात. पर कसं आहे, ज्योती समोर होता, लय पक्का आहे त्यो. कधी कुठं कसला डाव खेळायचा त्याला चांगलं ठाव आहे. आणि कोणी आहे का ज्योती संघ कुस्ती खेळाया? नाही का? हा, ज्योती संघ कुस्ती खेळायची म्हणजे हारायचं असंच आहे ना व.
नाही नाही वस्तात इतकी तारीफ नका करू. अति कौतुक लय घातक असतंय. आणि म्या एवढा व्यायाम केला ते काय कौतुक ऐकून घेण्यासाठी नाही. अरे मग कशासाठी एवढा व्यायाम करतोयस ते तरी सांग. सखा, अरे देशासाठी लढायचं म्हणजे ताकद पाहिजेच की का. वार माझ्या पठ्ठ्या, आज हे ऐकाया रामचंद्र हवा होता. बैठका मारता तुम्ही लोक, मला कळत नाही. हे हा बरं ऐका ना, मला तुम्हाला एक सांगायचे आहे. अरे बाप रे, मग काय मुहूर्त काढूया उद्या संध्याकाळचा. मुहूर्त कशाला? आत्ताच सांगतो ना. म्हणजे हे मुहूर्त वगैरे फारच. अरे असं कसं, मुहूर्त नको काढूया म्हणतोय हा. ए गपरे सदा, ते चेष्टा करतायत तुझी. चल सांग, काय सांगायचंय तुला. अरे ते जे सांगायचं आहे ते सांगून टाकावे ना. उगाच आपले मला एक सांगायचं आहे सांगू का वगैरे पाल्हाळ कशाला. सांगावे आणि मोकळे व्हावे, बरोबर की नाही. हा, त्याला जे सांगायचंय ते सांगू देणार आहेस का नाही त्याला. मला संस्कृत विभागामध्ये नोकरी मिळाली आहे. काय उत्तम. हो, कालच पत्र आले घरी. वा, पण तुम्हाला कसे सांगावे तेच कळत नव्हते. न कळण्यासारखे काय आहे त्यात. आम्ही काय नारायण आहोत का. असो, फार उत्तम झालेलं आहे. आता आमच्याही नोकरीचे कळेल. तुम्हालाही नोकरी मिळणार यात शंकाच नाही. पण ज्योतीचे काही ठरले आहे की नाही अजून. म्हणजे त्याला खूप चांगले गुण मिळाले आहेत ना. त्याला चांगली नोकरी मिळेल हे नक्की. काय फुले, काही ठरतंय की नाही. अजून विचार सुरू आहे. पण आता फार वेळ नाही लागायचा. असो, मी लिजिट सरांकडे चाललोय. कोणी येत आहे काय. मी तरी नाही, मला काम आहे. हो, मला पण जमणार नाही. आजोबांनी घरी बोलवलं आहे. काय काम आहे कोणास ठाऊक. माझंही अंग फार दुखत आहे. मी काही येणार नाही. ठीक आहे, मी जाऊन येतो. उद्या भेटूच आपण. चालेल, चला. मस्त. चला. माई, अव म्या केल्या असत्या ना व भाकऱ्या. असू दे ग, तू बस. नाही तर तवर भाजी निवडून घेतो. ज्योती काय बोलला का तुझ्या संग. बोलले की, पर नेमका कशाबद्दल विचारताय. अगं हेच नोकरीबद्दल. झालं बोलणं, पर यांच्या डोसक्यात काय काय ठाव. काय काय ठाऊ म्हणजे. अगं काय बोलला त्यो. म्हणजे अव यांच्या मनात अजून बी लोकांनी ह्यासनी शिकू दिलं नाही याचा राग आहे. राग नाही ग, मनापासून वाईट वाटतंय त्याला. लहानपणापासून ओळखते ना मी त्याला. त्याच्यावर अन्याय झालाय याचं दुःख आहे त्याला. पण आपण तरी काय करणार बाई त्याला. आपले लोक बी समजून घेत नाही आणि लोकांनी टाळून आपल्याला बी जगता येत नाही. वय यांच्या आधी असं कोणी काही केलं नाही ना व. तेव्हा लोकांनी बी ठाव नाही कसं वागायचं आणि ह्यासनी बी ठाव नाही काय करायचं. वय त्या भटाचा राग आहे ना व ज्योतीवर. तो काय बाई सांग सुटत असतो लोकांना आणि लोक बी भटाच्या बोलण्याला बळी पडतात. लोकांचं सोड, यासनी बी भटाचं बोलणं खरं वाट. म्हणतो यांच्यात आणि ज्योतीत सारखी भांडणं होत असतात. पण दोघांनी बी मी चांगली ओळखते. दोघांचा बी जीव आहे एकमेकांवर. वय आबासनी वाईट वाटलं का यासनी बी लय वाईट वाटतंय. पर माई, हे समजा आपल्यामुळं होतंय, याचं बी त्यासनी लय वाईट वाटतंय. पर एकदा का ज्योतीला नोकरी लागली ना तर मग समजा कसं चांगलं होईल बघ आपलं. यांच्या बी जीवात जीव येईल. सारखा विचार करत बसलेले असतात ज्योतीचं कसं होईल काय होईल. पर एकदा का नोकरी लागली ना तो घोर बी कमी होईल बघ. वय